नागपुरातल्या बातमीनंतर आता पुढची बातमी मुंबईतली कारण एसटी कर्मचारी आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झालेले आज पाहायला मिळालं। कारण आज काही आंदोलकांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला, पण मलबार हिल पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। 50 आंदोलकांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती कळते आणि त्यांना पुन्हा एकदा आझाद मैदानावर नेण्यात आले। यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली होती। मुंबईतली ही दृश्य आपण बघतोय। गृहमंत्र्यांच्या घराबाहेर हे सगळे आंदोलक पोहोचले होते। पुढची बातमी होळीसाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे, पण या नियमावलीवर भाजपने आक्षेप घेतलाय। फक्त हिंदू सणांनाच नियम का असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी उपस्थित केलाय। तर कोरोनाचं संकट पाहता खबरदारी म्हणून सरकारने नियमावली केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। वैफल्यातून भाजप प्रत्येक गोष्टीचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला। कोणताही हिंदूंचा सण आला की लगेच त्याच्यावर निर्बंध लादतात। अहो तुम्ही घाबरत असाल, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा नाही घाबरत कोणाला। आणि स्वतःच्या जीवाची काळजी आम्ही कशी घ्यायची ते घरात बसून कशाला शिकवता आम्हाला। आम्ही हिंदूंचा सण होळी रंगपंचमी जल्लोषात साजरी करणार। तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात। एखाद्याला वैफल्य येऊ शकतं सत्ता गेल्यामुळे किंवा सत्ता येत नसल्यामुळे, पण ते वैफल्य अशा टोकाला जाऊ नये की आपल्याच राज्यामध्ये आपल्याच लोकांचे बळी जावेत आणि त्याचे राजकारण करावं, भविष्यात सरकारला धारेवर धरता यावं, हे पूर्णपणे चुकीचं आहे। इतकं क्रूर पद्धतीचं अमानुष राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कोणी केलं नव्हतं आणि करू नये। अहमदनगर रुग्णालयातल्या अग्निकांड प्रकरणामध्ये ठपका ठेवण्यात आलेल्या डॉक्टर सुनील पोखरणा यांचं सरकारनं निलंबन रद्द केलं आणि डॉक्टर पोखरणा यांचं निलंबन रद्द करून सरकारनं त्यांची बदली पुण्यातल्या शिरूर ग्रामीण रुग्णालयात मुख्य अधीक्षक पदावर केली। या निलंबनाच्या मुद्द्यावर राजभवनातून आता स्पष्टीकरण देण्यात आलंय। या प्रकरणी सगळी कारवाई राज्य सरकारच्या पातळीवर झाली आहे आणि राज्यपालांनी विशेषाधिकारांचा कोणताही वापर केला नसल्याचं यात स्पष्ट करण्यात आलंय। राज्यपालांकडे डॉक्टर पोखरणा यांनी अहमदनगरलाच ठेवावं अशी मागणी केली होती अशी माहिती समोर येते। त्यामुळे राजभवनातून आता हे स्पष्टीकरण देण्यात आलंय।